राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आमच्या विभागांना निधी देत नाहीत अशी तक्रार शिवसेनेचे मंत्री वारंवार करत आले। अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात काल यावर भाष्य केलं। मी काय खिशात निधी घेऊन बसतो का असं अजित पवार म्हणाले। त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांचे सूर हे अचानक बदलले आहेत। निधीवरून आमची अजिबात नाराजी नाही असं संजय शिरसाट म्हणतात। दुसरीकडे अजित पवार तर सढळ हाताने निधी देतात अशी ग्वाही मंत्री प्रताप सरनाईक देत आहेत। फायनान्स डिपार्टमेंटने 60% GR काढलेला आहे, परंतु आणखीन ते निधी आणखीन आलेला नाही। त्याच्यामुळं सर्वच मंत्र्यांची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं, चर्चा करावी आणि एक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा। आपण काल अजित पवारांनी नाही अजित दादा ते बोलले असेल, मिश्किलपणे बोलले असेल, परंतु आमची त्यांची 1 to 1 चर्चा झालेली आहे। आता सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांशी संवाद होतो त्यावेळेला ह्या वादाला अर्थ राहत नाही। दर वर्षाला 5,000 याप्रमाणे 5 वर्षामध्ये म्हणजे 29 ते 30 ह्या कालावधीमध्ये आमच्या 25,000 बसेस तरी महामंडळाच्या असतील आणि त्यासाठी अजितदादांनी निधी देण्याचं मान्य केलं आणि मला आतापर्यंतचा जो अनुभव आहे अजितदादांचा गेल्या 25 वर्षाचा, त्यामुळे अजितदादा जे बोलतात ते खरं करतात असं मला तरी माझ्या बघा बाकीच्या नेत्यांबद्दल मला माहिती नाही, परंतु जुना सहकारी म्हणून कदाचित माझ्यावर त्यांचं जास्त प्रेम असेल। मी अजितदादांवर खुश नाही, उलट बोलतोय अजितदादा माझ्यावर खुश आहे। तर कालच्या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी निधी संदर्भात नेमकं काय भाष्य केलं होतं आपण तेही पाहूया। सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%, अशा पद्धतीचं ते नियोजन असतं।